नमस्कार. श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड इतिहास मंथन 2020 च्या आजच्या या 39व्या पुष्पात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आशा करतो की तुम्हाला आतापर्यंतची जी झालेली पुष्प आहेत ती राज्याभिषेक समिती जी काही सादर केली ती आवडत असतील आणि त्याप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया पण येत आहेत खूप छान छान. आणि अशीच पुष्प येणाऱ्या शिवराजाभिषेक दिनापर्यंत. नमस्कार प्रवीण मोहिते. पाहू आवाज येतोय माझा स्पष्ट आहे? जस्ट एक मला फक्त सांग, कारण का माझा इथे टेक्निकल थोडा इश्यू होता मगाशी 2 वेळा, म्हणून जरा उशीर झाला. आज आपण जे ऐकणार आहोत किंवा आज जे मी आज हे व्याख्यान नाही आहे, हा अभ्यास जो आहे तो तुम्हासमोर मांडण्याचा एक प्रयत्न आहे. आणि सुनील दादा असतील किंवा प्रवीण मोहिते आहेत, बरेच असे दिग्गज आहेत ज्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि तो अभ्यास तो तुमच्या समोर आम्ही ओके, धन्यवाद प्रवीण. तो तुमच्या समोर ह्या रूपाने तो तुमच्या समोर दाखवण्याचा किंवा एक संदर्भासहित मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. इतिहास मंथन हे मंथन त्यासाठीच करत आहोत की जे कोणी अभ्यासक आहेत त्यांना तुमच्या समोर आणावं आणि त्यांचे विचार, त्यांची मांडणी, त्यांचा अभ्यास तुम्हा सर्वांसमोर यावा, हाच उद्देश घेऊन गेली 41 पुष्प 39 पुष्प आपण तुमच्या समोर सादर केली. आणि वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासातून छत्रपती शिवराय आणि त्यांच्या समकालीन इतिहासामधले जे काही प्रसंग तुमच्या समोर मांडले. आज जे सत्र आपण घेणार आहोत ते आता राज्याभिषेकाच्या जवळ जाणार आहे आणि आजचा विषय पण तितकाच जिव्हाळ्याचा आहे असं समजा हवं तर, की शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. मला वाटतं ती जिज्ञासा सगळ्यांनाच असते की अष्टप्रधान मंडळ काय होतं, की अष्टप्रधान मंडळ कसं होतं. तर हे आज जाणून घेण्यासाठी की तुम्हाला ते ऐकवण्यासाठी मी तुम्हासमोर आलोय. अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण, ज्यामुळे राज्य या शब्दाला स्वराज्य या संज्ञेची अशी नवी ओळख मिळाली. म्हणजे जिथे नुसतं राज्य बोललं आणि म्हणजे निनाद काकांच्या एका व्याख्यानात बोललं, नुसतं राज्य न बोलता त्याला स्वराज्य म्हटलं तर त्या शब्दाला खूप वजन येतं. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे शिवराजाभिषेक दिन रायगडावर पार पडला. हिंदुस्थानातील सप्त सिंधू मुक्त झाल्या, असंख्य पोथी, वेद, पुराणे तरली गेली आणि हिंदुस्थानात सार्वभौम सिंहासन स्थापित झाले आणि त्यावर विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज. आता राज्य स्थापन करून राज्यकारभार सुरू करण्या अगोदर राज्य चालवण्याचे नियम करणे हे खूप गरजेचे होते. त्याचबरोबर त्याचे संरक्षण करणे, सेवेत असणाऱ्यांचे वेतन देणे, राज्य व्यवस्था पाहणे, न्यायदान करणे, हेरांकरवी खबरबात घेऊन आपलं स्वराज्य संरक्षित करणे, सुरक्षा देणे, परराज्यातील लोकांशी किंवा परराज्यातील जे सावकार आहेत किंवा महसूल वाढवण्यासाठी त्यांच्या बरोबर वाटाघाटी करणे, हे सर्व काही एकट्या राजाला ते शक्य नसेल, तर ते शक्य होणार नाही. त्यासाठी कार्यकुशल असे प्रतिनिधी हवे असते आणि हा सर्व कारभार पाहण्यासाठी प्रतिनिधी नेमण्यात आहेत. हे म्हणजे अष्टप्रधान मंडळ. आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांबद्दल आपण बोलणार आहोत. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक राजवटीत म्हणजे अगदी आपण मला वाटतं आवाज येतोय माझा? ओके. अगदी आपण
महाभारताच्या काळात जाऊ किंवा त्याच्यानंतरचा काळात आपण आलो की महाराष्ट्र ह्या भारतभूमीवरती किंवा हिंदुस्थानावरती वेगवेगळ्या सत्तांनी आक्रमण केलेलं आहे. वेगवेगळ्या राजवटी आल्या. त्या वेगवेगळ्या राजवटींची अष्टप्रधान मंडळ होती. दक्षिणेकडची जी अष्टप्रधान मंडळ जी आहे किंवा अष्टप्रधानांची नेमणूक जी होती की ज्यांची राजव्यवस्था जी बघायची ती राजव्यवस्था बळकटी करण्यासाठी ह्या अष्टप्रधान मंडळांची जी काही नेमणूक केली जाते ती हिंदू परंपरेने चालत आलेली आहे. आता ती हिंदू परंपरेने कशी चालत आलेली आहे? महाभारतात आणि शुक्रनीतीत सांगितल्याप्रमाणे अष्टप्रधानांची पद्धत ही दिलेली आहे. बहामनी आणि विजयनगरच्या राजांनी देखील ही अष्टप्रधान मंडळ चालू ठेवलेली आहे. कालांतराने ती पुढे सरकत सरकत छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अंमलात आणली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये काही बदल केले. म्हणजे त्याच्या नावांमध्ये असतील किंवा त्यांच्या एकंदरीत कार्यप्रणालीमध्ये असतील हे बदल केले. आता ह्या जुन्या काळातल्या विजयनगरच्या काळातल्या ज्या काही संदर्भ आहेत तलाकोटीच्या कानडी आणि मराठी बकरी त्याचा संदर्भ आढळतात. आता बहामनीच्या काळात जी नावं आढळतात म्हणजे अष्टप्रधान मंडळाची ती म्हणजे की वकील उस सल्तनत हा राजाचा मुख्य प्रतिनिधी असेल. म्हणजे जो मुख्य प्रधान असेल किंवा मुख्य प्रतिनिधी असेल त्याचं नाव होतं वकील उस सल्तनत. आता हे सांगण्याचा तुम्हाला सगळ्यांचा उद्देश असाच आहे सगळ्यांना की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या अगोदरच्या काळ किंवा त्याच्या अगोदर बऱ्याच काळापुरतं म्हणजे अष्टप्रधान मंडळ तसं म्हटलं गेलं तर ते कार्यान्वित नव्हतं. बहामनी काळात आणि त्यांच्या सत्तेमध्ये ते होतं पण त्यांनी पण ते कुठल्या तरी आपल्याच परंपरेमधनं ते घेतलं होतं आणि स्वतःची कार्यप्रणाली किंवा ती चालू करण्यासाठी चालू ठेवण्यासाठी त्याने अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि ते पण आपल्याच परंपरेने ते म्हणजे त्याची कॉपी केली असं समजा. ह्या सगळ्या गोष्टी त्याने आपल्याच परंपरेमधनं घेतल्या आणि त्यांनी ते केलं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी राजाचा जो प्रतिनिधी आहे त्याचं नाव आहे वकील उस सल्तनत. नंतर मुख्य प्रधान जो आहे त्याला नाव दिलं वजीर ए कुल. नंतर अमात्य त्याला नाव होतं अमीर उ जुमला. नंतर त्यांचा सुमंत किंवा अथवा मंत्री जो आहे त्याचं आहे वजीर अशरफ हे त्याला म्हणतात. नाझीर म्हणजे दुय्यम अमात्य. नंतर पिशवा म्हणजेच दुय्यम प्रतिनिधी किंवा सचिव ज्याला म्हणतो आपण. कोतवाल म्हणजे सेनापती किंवा सदर जहान म्हणजे न्यायाधीश किंवा पंडितराव. ही त्या काळात अष्टप्रधान मंडळाची नेमणूक जी राजव्यवस्था बळकटी करण्यासाठी केलेली ती त्यांची नावं होती. ही बहामनी काळातल्या ह्या सगळ्यांची नावं. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा अष्टप्रधान मंडळाची नावं बदलली गेली आणि अष्टप्रधान मंडळ कसं होतं ते आपण पुढे येणारच आहे. पण मला एक सांगावंच वाटेल की आता तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की अष्टप्रधान मंडळ किंवा अष्ट कोनी मुद्रा ह्यामध्ये सगळं ते चित्र आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवबा आपण म्हणू की 12व्या वर्षी जेव्हा शहाजीराजांकडे गेलेले आहेत दक्षिणेत जेव्हा ते गेलेले आहेत आणि बंगलोरमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिकडच्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत की इथे कसा कारभार चालतोय आणि कालांतराने शहाजीराजांनी पुण्याची जहागिरी ही शिवांना बहाल केलेली आहे. त्याच्याबरोबरच त्यांना अष्टकोनी मुद्रा त्यांनी बहाल केलेली आहे. आता ही अष्टकोनी मुद्रा म्हणजे काय? प्रतिपश्चंद्र लेखे वदिष्णू विष्णू वंदिता सहा सुन शिवसैषा मुद्रा भद्रा या राजते हे सगळ्यांना माहिती आहे. अभ्यास केल्यानंतर असं कळतं की नुसती अष्टकोनी मुद्रा देऊन शहाजीराजे हे झालेले नाहीये. छत्रपती शिवांबरोबर किंवा शिवरायांबरोबर त्यांनी त्यांचे कारभारी पण दिलेले. त्यांनी कोण कोण दिले त्यांच्याबरोबर त्यांचा कारभार म्हणजे हा या पुढे जहागीराचा जो कारभार पाहण्यासाठी त्यांनी पेशवे दिलेले आहेत. ते पेशवे शामराव निळकंठ आहेत त्यांच्याबरोबर जे तिकडनं आलेले आहेत. तसेच बाळकृष्ण पंत निळपंथ मुजुमदार दिलेले आहेत हे दिलेले आहेत त्यांच्याबरोबर. परत सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस दिलेले आहेत हे शिवबांसोबत दिलेले आहेत. आणि दादाजी पंत हे विश्वासू आणि अनुभवी नेतृत्व असलेले ते एक कारभारी त्यांच्याबरोबर सोबत दिलेले आहे.
आता हे सगळं करण्याचा उद्देश हा आहे की 12व्या वर्षी जेव्हा ते परगणा सांभाळत आहेत, पुण्याची जहागिरी सांभाळत आहेत, तर नुसतं ती जहागिरी सांभाळून चालणार नाही, त्याचा विस्तार कसा व्हावा, ते राज्य द्विगुणित कसं व्हावं, ह्या अनुषंगाने ही ही व्यवस्था लावून देण्यासाठी, त्यांना बळकटी आणण्यासाठी 12 वर्षीय शिवरायांबरोबर ही सगळी मंडळी देण्यात आली आणि मग ते पुणे इथे आलेले आहेत आणि त्यांनी आपला कारभार सुरू केलेला आहे. आणि कालांतराने तुम्हाला माहिती आहे स्वराज्य किती वाढलेलं आहे, त्याची स्थापना, मग स्वराज्याची स्थापना केलेली आहे, मग ते वाढत गेलेलं आहे. आणि हे कुठेतरी हा क्षण हा कुठेतरी ह्या राज्याच्या सीमा वृद्धिंगत करण्याचा किंवा स्वराज्य वाढवण्याचा प्रकार जो आहे ते शहाजी महाराजांनी शिवरायांवरती रुजवला आणि मग ती मुहूर्तमेढ कुठेतरी त्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची जी मुहूर्तमेढ आहे ती तिथे रोवण्यात आलेली होती. आणि अर्थातच या राज्य विस्ताराला देखील नंतर ते पूरक असं सगळं वातावरण मिळालं आणि कालांतराने या सर्वांनीच मदत करून मग स्वराज्य घडवलं. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, छत्रपती शिवाजींनी विधिवत असा राज्याभिषेक करून घेतला. मराठ्यांचं स्वातंत्र्य व सार्वभौम राजा म्हणून ते घोषित झाले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची कल्पना, त्यांची कल्पना मुळात अतिशय व्यापक आणि प्रभावी आहे. याच कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली आणि हा सोहळा किंवा समारंभ या प्रसंगी शिवरायांनी छत्रपती पद भूषवलं आणि सार्वभौम असं सर्व सत्ताधारी असं एक हिंदू सिंहासन सर्वांना प्राप्त झालं. आता हे जे छत्रपती पद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यांनी सिंहासनाधीश झाल्यानंतर आता हे कसं आहे, त्याचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी आहेत. त्या सिंहासनाचे उल्लेख आहेत, त्या सगळ्या गोष्टीचे उल्लेख आहेत. आपण त्याच्यावरती खोलणं जाता, पण ते काय आहे, ती सत्ता कशी आहे, या सत्तेवरती कोणाचंही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची सत्ता ही निरंकुश चालत असे. न्यायदानाचे अंतिम अधिकार जे होते ते छत्रपती शिवरायांकडेच होते. याच प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठं काम केलेलं आहे की अष्टप्रधान मंडळ पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजे पुणे परगणा जेव्हा हातात आलेला आहे त्याच्यानंतर बराच काळ गेलेला आहे आणि या काळापर्यंत जे काही स्थित्यांतर होत गेली, महाराजांनी बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत महाराजांच्या या स्वराज्य स्थापनेमध्ये. आणि अखेर जेव्हा राज्याभिषेक झालेला आहे तेव्हा अष्टप्रधान मंडळ पद्धती, अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यात आलं आणि अष्टप्रधान मंडळ ही पद्धती स्वीकारली गेली आणि ती राज्य कारभाराची निरनिराळी कामे, जी काही कामं असतील त्याची पद्धत असेल, ती कामे त्या मंत्र्यांकडे सोपवली गेली. आता ह्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना ते स्वतः जबाबदार असेल. म्हणजे काय की जे काही अधिकारी नेमले गेले, जे काही प्रधान मंडळ नेमलं गेलं, त्यांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संपर्क करून जे काही जबाबदारीने काम करणं जे असेल ते छत्रपती शिवरायांच्या आधिपत्याखाली ते करवलं गेलं. आता ही सगळी अष्टप्रधान मंडळाची जी काही पद्धती होती ती पूर्ण झाली. छत्रपती शिवरायांनी त्यांना संस्कृत नावे दिली. मी आधी सांगितलं मला आदिलशाही बहामनी काळातली जी काही नावं होती आणि कालांतराने ती कशी बदलली गेली, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती नावे दिली. आपण ती जी काही मंत्रीपद होती ती कशी दिली गेली ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे जे सर्वोच्च पद जे होतं अष्टप्रधान मंडळामधलं ते म्हणजे पंतप्रधान किंवा पेशवे. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री झाले. म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी जे प्रथम क्रमांकाचं आणि उच्च पदस्थ असं स्थान जे मंत्रिमंडळात प्राप्त झालं ते म्हणजे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्यावर ज्यांचा अधिकार चालत असे म्हणजे मोरोपंत पिंगळे किंवा जे पंतप्रधान. म्हणजे जर कुठल्या मोहिमांवरती किंवा इतर ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांच्या खालोखाल त्यांच्या शिक्क्यानिशी जे काही कारभार चालायचे
जे प्रथम शिक्का असेल जे असेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंतप्रधान किंवा पेशवे म्हणजे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. आता राज्याचा सर्व राज्यकारभार यांना देखरेख त्यांची देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी जो आहे या नात्याने राज्य कारभार पंतप्रधानाला सांभाळावा लागत असे. म्हणजे तुम्ही नंतरच्या काळात पण जेव्हा दक्षिण दिग्विजयला महाराज गेलेले आहे तेव्हा सर्व कारभार जो आहे इकडचा महाराष्ट्रामधला तो सर्व या पंतप्रधानांनी सांभाळलेला आहे. पंतप्रधानांना वार्षिक 15,000 होन पगार मिळत असे. हे झालं पंतप्रधान पेशव्यांचं त्यांचा कारभार आणि त्यांच्या वेतनाबद्दल. पंत अमात्य किंवा मुजुमदार रामचंद्र पंत निळकंठ मंत्रिमंडळातील हा एक महत्वाचे मंत्रीपद. स्वराज्यातील सर्व महाल परगण्याचा एकूण जमा खर्च त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. आता मी सांगितलं मग की कार्यकुशल अधिकारी नेमणं आणि त्या अनुषंगाने स्वराज्य वृद्धिंगत करण्याचं काम ह्या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आता राज्याचा जसा असा विस्तार होईल तसे असे वेगवेगळे परगणे जोडले जातील. आता ह्या परगणांवरती वेगवेगळे अधिकारी नेमले गेले होते. ते अधिकारी हे पंत अमात्यांच्या अधिपत्याखाली आहेत. आता ह्या परगण्यांचा जो काही जमा खर्च होत असेल त्यांना त्यांची जी काही देवाणघेवाण होत असेल ते पंत अमात्यांच्या देखरेखीखाली होत असेल आणि त्याचा जो काही लेखाजोखा असेल तो पंत अमात्यांना तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचं काम ते करत असेल. आणि ह्यांना हे जे काम करत असत त्याची सरळ पोच ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सादर करावी लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000 होन हा पगार होता. तिसरं जे हे आहे प्रधान मंडळामधलं तिसरं पद जे आहे ते म्हणजे पंत सचिव म्हणजे सुरनीस. अण्णाजी पंत दत्तो हे सुद्धा एक महत्वाचं मंत्रीपद. येणाऱ्या जाणाऱ्यांचा पत्रव्यवहार वरती लक्ष ठेवणे म्हणजे स्वराज्यावरती स्वराज्याच्या जशा जशा सीमा वृद्धिंगत होत गेल्या पसारा वाढत गेला व्याप वाढत गेला तसे असे पत्रव्यवहाराचे प्रसंग पण येत गेले. बऱ्याच परकीय सत्तांशी पत्रव्यवहार झाले आणि हा पत्रव्यवहार जो आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी अण्णाजी पंत यांची नेमणूक करण्यात आली म्हणजेच पंत सचिवांची नेमणूक करण्यात आली. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्र पाठवली गेली. आता ही आज्ञापत्र बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची असतील. कोणाला काही हे आज्ञापत्र जी काही दिली गेली ती आज्ञापत्रांवरती जो काही त्याचा मसुदा तयार करायचा असेल किंवा त्या अधिकाऱ्यांशी जे काही बोलणी करायची असतील त्या पत्रांद्वारे होत असेल आणि हा पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने पंत सचिव हे करत असेल. प्रत्येक आज्ञापत्र फलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असेल. म्हणजे आज्ञापत्रावरती किंवा कुठलंही पत्र जर रायगडावरून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथून इतर कुठल्याही अधिकाऱ्यापर्यंत किंवा सुभेदारापर्यंत जात असेल तर ते पंत सचिवांच्या नजरेखालून गेल्याशिवाय ते जात नसेल. ते त्यांना दाखवूनच मग ते पुढे दिलं जाईल. स्वराज्याचे सर्व दप्तरखाना जो होता ते सांभाळण्याचे काम त्यांच्याकडे असेल. म्हणजे महाराजांच्या इथे जो काही दप्तरखाना होता जे काही पत्रव्यवहार केला जाईल परकीय असेल किंवा एतदेशी असेल किंवा इतर अधिकाऱ्यांचे जे पत्रव्यवहार असतील त्याचा पूर्णपणे जे दप्तरखाना जो होता तो पंत सचिवांनी सांभाळला म्हणजे सुरनीसांनी सांभाळला. तसेच जमीन महसुलाचा व्यवहार ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागत असतं. आता जमीन महसुलाचा व्यवहार म्हणजे कोणी जमीन दिलेली आहे किंवा कुठल्या राज्यावरती एका राज्यात जो महसूल येतोय आपल्या राज्यामध्ये तो महसूल कुठल्या ठिकाणाहून येतोय आणि त्याच्यावरती तो किती महसूल आहे त्याचा व्यवहार काय आहे ते व्यवहार कशा बरोबर आहे की नाही
या सगळ्या महसुलाचं जे कागदपत्र असत, ह्या कागदपत्रांची सर्व देवाणघेवाण जी आहे ती पंत सचिवांमार्फतच केली जाईल. पंत सचिवांना वार्षिक 10,000 हा पगार होता. पंडितराव दानाध्यक्ष सद्र मुहतसिब रघुनाथराव पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. आता धर्म खाते म्हणजे साहजिकच आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं आहे आणि तिथे बरीचशी मंदिरं आहेत, तिथे ब्राह्मणांचं येणं जाणं आहे, इतर गुणीजनांचं येणं जाणं आहे. तर हे सगळे जे काम आहे ते धर्म खात्याचं जे काम आहे त्याचे प्रमुख म्हणून पंडितरावांना ते दिले गेलेलं होतं. ह्याच्यामध्ये दान धर्म करणे, म्हणजे विद्वान ब्राह्मणांना सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्यांबाबत सल्ला देणे, शास्त्रास्त्र पाहणे आणि त्यांची कामे, याची कामे असत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, धार्मिक कार्य जी केली जात, या सगळ्या गोष्टींची कामे ते पाहत. ह्याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की धर्मकार्य पाहताना, धर्मकार्य करताना किंवा धर्मकार्य पाहताना ह्या सगळ्यांची जी काही गोष्ट ह्यांनी बघितलेली आहे त्या धर्मकार्याबद्दल, त्याच्यावरती देखरेख, म्हणजे आता समजा कुठल्याही मंदिराला दान द्यायचं आहे, कुठल्याही मंदिराला एका ठराविक दानपत्र दिलेलं आहे, त्या दानपत्रामध्ये काय मसुदा लिहिलेला आहे, त्या धर्मखाते प्रमुख म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहाव्या लागत. नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत, म्हणजे आता समजा कुठल्याही मंदिरांमध्ये धार्मिक कार्य चालत असेल, पूजा अर्चा चालत असेल, सण उत्सव असतील, ह्या सण उत्सवांचा जो काही खर्च लागत असेल तो ह्या शासनामार्फत काही ठिकाणं दिला जाईल आणि ह्या शासनामधना ह्याच्यावरती देखरेख करण्यासाठी या दानाध्यक्षांची नेमणूक केली गेली. ह्या पंडितरावांना, म्हणजे रघुनाथराव पंडित ह्यांना 10,000 हा पगार होता. अजून एक जे नंतरचं मंत्रिमंडळातलं हे आहे ते म्हणजे न्यायाधीश. मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलंही राज्य चालवायचं असेल तर त्याला न्यायाधीश हवाच, कारण का न्याय निवाडा उत्तम असेल तरच स्वराज्य टिकणं आणि स्वराज्य चालणं हे गरजेचं. कारण का शेवटी राजा जेव्हा छत्रपती होतो किंवा छत्रपती पदावरती बसतो तो सार्वभौम होतो आणि जनतेचं हित पाहणं हे सर्वात महत्वाचं ठरतं. छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायनिष्ठ होते. याच उद्देशाने जर लोकहिताचा राजा असेल तर लोकहित जपण्यासाठी योग्य तो न्याय देणं गरजेचं आहे. यासाठी न्यायाधीश ही पदवी किंवा हे मंत्रिमंडळात एक पद नेमण्यात आलं, ते म्हणजे निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. आता हे न्यायाधीश म्हणजे काय की त्यांनी आलेलं जे काही फौजदारी गुन्हे असतील किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या अखत्यारीत जे काही गुन्हे झालेले असतील किंवा त्यांच्याकडे जे काही गुन्हे येत असतील त्या गुन्ह्यांवरती न्याय निवाडा करणे, खटला चालवणे आणि योग्य तो न्याय देऊन त्या रयतेला सुखी करणे. त्या न्यायामध्ये बरेचसे न्यायनिवाडे आपल्याला काही पत्रांच्या संदर्भातून मिळतात. आता हे न्यायनिवाडे करताना स्वतः, कारण का महाराजांच्या ह्या राज्याभिषेकाच्या वेळी एक तराजू आहे, हेनरी ऑक्झिंडीच्या डायरीमध्ये तो म्हणजे त्यांनी लिहिलेला आहे, उल्लेख आहे की महाराजांचं जे काही न्याय देण्याचं जे काम आहे किंवा महाराज जे काही न्याय देतात, जो न्याय आहे तो रयतेच्या हितासाठी आहे. म्हणजे इथे स्वतःचं हित न बघता रयतेचं हित बघितलेलं आहे आणि म्हणून न्याय निवाडा करण्यासाठी न्यायाधीश नेमणूक करण्यात आली आणि त्याप्रमाणेच न्यायाधीश म्हणून हे म्हणजे काझी उजत ज्याला म्हणतात
नंतर न्यायाधीश म्हणून हे पद देण्यात आलं आणि निराजी पंत रावजी हे न्यायाधीश झालेले. त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे 10,000 होन इतकं. नंतरचं जे पद येत आहे ते म्हणजे महाराजांचे सरसेनापती पद. सरसेनापती पद हे सर्वांना माहिती आहे की सरसेनापती पद हे सुरुवातीला नेतोजी पालकर यांच्याकडे होतं. कालांतराने ते नेतोजी गुजर म्हणजे प्रतापराव गुजर कडे गेलेलं आहे. आणि नंतर राज्याभिषेकाच्या वेळी हंबीरराव मोहिते यांच्याकडे गेलेलं आहे. आणि राज्याभिषेकाच्या दिनी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी जो राज्याभिषेक झाला त्या दिवशी सरसेनापती पद म्हणजे सरनोबत पद जे आहे ते हंबीरराव मोहिते यांना ते दिले गेलेले आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे म्हणजे ते घोडदळ असेल पायदळ असेल त्याचे प्रमुख म्हणून हे सेनापती पद होते. आता महाराजांची मोठं घोडदळ होतं. दळवटण्याला त्यांचं मोठं 40,000ची पागा असलेलं घोडदळ. त्याचबरोबर त्यांचं पायदळ होतं. महाराजांचं स्वतःच स्वरक्षणासाठी नेमलेलं एक त्यांचं पायदळ होतं आणि त्यांचे बॉडीगार्ड होते किंवा त्यांचं एक स्वतःच संरक्षक दल होतं. आता ह्या सर्वांचं एक स्वतंत्र सेना प्रमुख म्हणून महाराजांनी हे पद निर्माण केलं आणि सरसेनापती पद हे हंबीरराव मोहित्यांना दिलेले. स्वराज्याच्या सर्व सैन्यांवर सेनापतीची हुकूमत चालत असे. ते कुठेही असू दे सैन्य, स्वराज्य जे सैन्य आहे ते सैन्य कसं चाललं पाहिजे त्याची देखरेख, त्याचे जे काही डावपेच रचले गेलेले आहेत युद्धभूमीवरती किंवा अगदी कुठे कुठे युद्ध करायचं आहे किंवा कुठे कुठे छापे टाकायचे आहेत किंवा कुठे कुठे काय काय करायचं आहे ते या सर्व सैन्यावरती जे एकमेव हुकूमत चालायची ती म्हणजे सरसेनापतींची ते म्हणजे हंबीरराव मोहिते म्हणजे सरसेनापती सरनोबत यांची. त्यांना वार्षिक उत्पन्न होतं. त्यांचा वार्षिक पगार जो होता तो होता 10,000 होन. नंतरचं जे काही पद आहे ते म्हणजे डबीर. रामचंद्रपंत त्र्यंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की स्वराज्य विस्तार करायचा असेल तर महसूल हवा. आता महसूल कुठनं येणार आहे तर महसूल ह्या परराज्यातून येणार आहे आणि राज्यातील लोकांशी किंवा परराज्यातील बऱ्याचशा जे काही व्यापारी वर्ग आहे त्यांच्याशी वाटाघाटी करायची असतील किंवा त्यांच्याशी एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करायचं असेल तर परराष्ट्र मंत्री हवा. हे आपल्यालाही माहिती आहे. आताही आपल्या काळात पण आपण तेच करतो आत्ताच्या काळात की बाहेरच्या देशातील ज्याची मैत्रीपूर्ण संबंध करण्यासाठी एक चांगला परराष्ट्र मंत्री हवा जेणेकरून आपण ज्या काही महसुलीची सवलती आहेत किंवा महसूल गोळा करण्याच्या दृष्टिकोनाने पावलं उचलली पाहिजे ते करणं खूप गरजेचं आहे. रामचंद्र त्र्यंबक म्हणजे पंत सुमंत किंवा डबीर हे पद महाराजांनी त्यावेळेला निर्माण केलं. हे अष्टप्रधान मंडळामधले एक पद जे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. आता परराष्ट्रांना खलिता पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रात संबंधित नियमितपणे महाराजांना माहिती देणे, सल्ला देणे ही कामे ते करत असत. परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातमी काढण्याची जबाबदारी पण त्यांच्याकडे असेल. कारण नुसतंच आपण व्यापार करून चालणार नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की परकीय कुठल्या सत्ता आपल्यावरती आक्रमण करण्यासाठी येत असतील तर त्याची बातमी आधी आपल्याला कळली पाहिजे जेणेकरून आपल्या स्वराज्याच्या सीमा ज्या आहेत त्या संरक्षित करण्याचं आपण काम जलद रीतीने करू. पंत सुमंतांनी ह्या सर्व गोष्टीची जबाबदारी पंत सुमंतांकडे केली गेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्र पंत त्र्यंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्र मंत्र्यांचा बराचसा जो काही हे आहे संबंध आहे हा परराष्ट्र, कारण का महसूल जर चांगला प्रकारे आपल्या इथे आला
तर त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध करून जास्तीत जास्त महसूल म्हणजे जे काही समुद्रमार्गी आपल्याकडे काही गोष्टी येतील किंवा ह्या समुद्रवाटी जे काही परकीय सत्ता येत आहेत आपल्याकडे किंवा जे परकीय चलन घेऊन येत आहेत आपल्याकडे, हे आपला महसूल वाढवणार आहे. आणि ह्यासाठी महाराजांनी ही नेमणूक करण्यात आलेली. तर हे अष्टप्रधान मंडळ जे मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये नंतर मंत्री म्हणजे वाकानवीस दत्ताजी पंत त्रिंबक त्यांच्याकडे महाराजांच्या खासगी कारभाराकडे लक्ष ठेवण्यासाठी काम असतं. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष देणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रण करण्याचे काम त्यांच्याकरवी त्यांना ते दिलं गेलं होतं. आता हे जे मंत्री होते दत्ताजी पंत त्रिंबक, हे वाकनीस म्हणजे वाकानवीस की रोजचा कारभार जो आहे महाराजांचा खाजगी कारभार, जो खाजगीतला कारभार आहे हे बघण्याचं काम ह्या मंत्र्यांकडे होतं. महाराजांची रोजनिशी म्हणजे महाराज जे काही करणार आहेत, आज आपण बोलतो मोठमोठे जेव्हा लीडर्स ज्यांच्याबरोबर एक पी असतो, त्यांचा असिस्टंट असतो, तो जेव्हा त्यांच्याबरोबर असतो म्हणजे प्रत्येक वेळेला स्वतः महाराज काही लक्षात ठेवणार नाही आहेत की आपल्याला कोणाला भेटीगाठी करायचे आहेत, आज कोणाशी भेटायचं आहे, आज कोणाशी पत्रव्यवहार करायचा आहे का, आज कोणाला काही सांगायचं आहे का, ह्या सगळ्याची रोजनिशी जी आहे ती ह्यांच्याकडे असेल, वाकनिसांकडे असेल. त्यांची ते आता समजा कुठल्या एका वेगळ्या परगण्यामध्ये जात असतील किंवा वेगळ्या ठिकाणी जात असतील तर त्यांची भोजन व्यवस्था तिथे त्याच्या अगोदर ती व्यवस्था लावून देणे किंवा ते जिथे जात आहेत त्याची व्यवस्था लावून ठेवून व्यवस्थित करून देण्यासाठीचं काम ह्या मंत्र्यांकडे होतं, वाकनिसांकडे होतं. परत त्यांचं संरक्षण करणं, कारण का छत्रपती शिवाजी महाराज असले आहेत आणि ते कुठल्याही ठिकाणी जात आहेत तर त्यांचं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. आणि ते संरक्षण जे आहे ते पुरवण्याचं काम हे वैयक्तिकरित्या वाकनीस पाहत असत. त्यांची खाजगी आणि कौटुंबिक आमंत्रण, कारण का महाराजांचं नुसतं राजकीय जीवनच नाही तर त्यांची कौटुंबिक काही जबाबदाऱ्या होत्या. त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यांची आमंत्रणं असतील किंवा कौटुंबिक जे काही त्यांचं काही काम असेल ते जे कौटुंबिक आमंत्रणं जी द्यायची असतील, लग्न म्हणजे सगळ्या प्रकारचं जे काही असेल ते काम पाहण्याचं जे काही महत्वाचं जे हे होता तो ह्या मंत्र्यांकडे म्हणजे वाकनिसांकडे होता. आणि त्यांना वार्षिक जो पगार होता तो म्हणजे 10,000 होन. आता मी हे तुम्हाला सांगतोय ह्याचा बराचसा उल्लेख म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर मी पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला ते वाचतो, म्हणजे काय तुम्हाला ते कळेल की मगाशी मी जे काही बोललोय. आता पंत अमात्य जे आहे, पंत अमात्य म्हणजे रामचंद्र निळकंठ हे पंत अमात्य म्हणजे मुजुमदार. नंतर आहेत पंत सचिव सुरनीस अण्णाजी पंत दत्तो. नंतर आहेत पंतप्रधान म्हणजे जे प्रथम क्रमांकाचं जे आहे ते म्हणजे मोरोपंत त्रिंबक पिंगळे. रामचंद्र निळकंठ हे पंत अमात्य आहेत, मुजुमदार आहेत. आणि त्यांचे जे काही नंतर दानाध्यक्ष जे आहेत ते रघुनाथराव आहेत. नंतर न्यायाधीश आहेत ते निराजीपंत रावजी आहेत. ह्या सगळ्यांचा उल्लेख राज्याभिषेकानंतर पंतप्रधानांच्या अधिकार आणि कार्याची सूची असणारा कानूजाप्ता हा तयार करण्यात आला. ही सगळी सूची जी आहे ती कशी तयार करण्यात आली की जेणेकरून त्यांच्या जबाबदाऱ्या ज्या होत्या त्या जबाबदाऱ्या त्या कशा नेमल्या गेल्या, ते काय होतं, त्या प्रधानांच्या जबाबदाऱ्या कशा केल्या जातात, ते त्यांची कार्यप्रणाली कशी असेल ह्या कानूजाप्तामध्ये नमूद करण्यात आली. आता मुख्य प्रधान जो आहे, पेशवे आहे, त्यांचं काय काम आहे त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलं आहे. मुख्य प्रधान यांनी सर्व राज्य कार्य करावी, राज्यपत्रावर शिक्का करावा, सेना घेऊन युद्ध प्रसंग व स्वारी करावी आणि तालुका ताबिनात स्वाधीन होईल त्याचा रक्षून बंदोबस्त, म्हणजे जो काही तालुका आपल्या स्वाधीन केला जाईल किंवा आपला जो स्वारी करून जो जिंकून घेऊ तो रक्षावा आणि त्याचा बंदोबस्त करून आज्ञेत वर्तवावे.
सर्व सरदार सेना याच बरोबर जावे, म्हणजे सर्व सेनांनी मुख्य प्रधानांबरोबर जावे आणि त्यांनी सर्वांसमवेत चालावे. म्हणजे ह्या सगळ्या सेनांनी ह्या सर्वांसमवेत चालावे, म्हणजे मुख्य प्रधानांच्या अधिपत्याखाली, या पेशव्यांच्या अधिपत्याखाली हे सगळं राज्यकार्य चालावं. आणि ते मूर्तसूद देऊन त्यांना तो अधिकार त्यावेळेला दिलेला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालोखाल जर कोण मुख्य प्रधान असेल ते म्हणजे पेशवे पद जे होतं, जे छत्रपती शिवरायांच्या नंतरचं पद आहे. पंत अमात्य म्हणजे मुजुमदार यांनी म्हणजे त्यांनी काय करायचंय की राज्यातील जमा खर्च चौकशी करून दप्तरदार फडणीस यांचे फर्दनवीस म्हणजे फडणीस यांचे स्वाधीन करावे. लिहिणे चौकशी आकारावी. फडणीसी चिटणीसी पत्रावर निशाण करावे. फडणीसी म्हणजे फडणीसी फर्दनवीस, चिटणी म्हणजे चिठ्ठी लिहिणारा. ह्या चिठ्ठीवरती जे काही निशाण करायचंय म्हणजे मोहर उमटवायची ती स्वतः त्यांनी करायची आहे. त्यांनी तो मसुदा वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निशाण करून ते पाठवायचे. युद्ध प्रसंग करावा. युद्ध प्रसंग पण त्यांना दिलेला आहे की पंत अमात्यांनी बुजुमदारी करून त्याचा युद्ध प्रसंग करावा. तालुका जतन करून अदनेत चालावे हे त्यांनी लिहिलेलं आहे. पंत सचिवांचं जे महत्वाचा उल्लेख आढळतो त्यांनी असं लिहिलेलं आहे तिथे की सचिव यांनी राजपत्रे शोध करून अधिक उणे अक्षर मजकूर शुद्ध करावा. युद्ध प्रसंग करून तालुका स्वाधीन होईल तो रक्षून अदनेत वर्तवावे. राजपत्रावर चिन्हे सहमत करावी. म्हणजे ह्यांना पण चिन्ह देऊन राजपत्रावरती मोहर उमटवण्याचा एक अधिकार दिलेला आहे. मंत्री यांनी सर्व मत विचार राज्यकारणी यातील सावधतेने विचार करावे. आमंत्रण वाकणीसी त्यांच्या स्वाधीन तालुका जतन करून युद्धादी प्रसंग करावे. राजपत्रावर संमत चिन्ह करावे. मंत्र्यांना पण ती अनुमती दिलेली आहे. मंत्र्यांना पण स्वतःचं चिन्ह उमटवण्याचं राजपत्रावरती त्यांनी एक अधिकार दिलेला आहे. सेनापती यांनी सैन्य संरक्षण करून युद्ध प्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होईल तो रक्षून हिशेब रुजू करून अदनेने वर्तवावे. म्हणजे नुसतंच तालुका स्वाधीन केला असं झालं नाही, त्याचा हिशेब ठेवावा. जे काही ह्या युद्धामध्ये जो काही खर्च झालेला आहे, परत काही कोणाला दुखापत झालेली आहे, कोण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं, ह्या सर्वाचा हिशेब सेनापतीला देणं भाग होतं. आणि हे सर्व संरक्षण हे करता करता त्यांनी ह्या सगळ्या तालुक्याचे म्हणजे जो काही सैन्य घेऊन त्याच्यावरती आक्रमण केलेलं असेल, ते जे काही ताब्यात घेतलेलं असेल त्याचं पूर्णपणे हिशेब देऊन मग तिथे फौजेच्या लोकांचे बोलणे बोलावे. म्हणजे तिथे फौजा देऊन त्याची व्यवस्था लावावी. सर्व फौजेचे सरदार यांनी त्याचबरोबर चालावे. सर्व सेना म्हणजे पायदळ घोडदळ जे काही महाराजांकडे पायदळ होतं घोडदळ होतं त्याची सर्वांचे सरदार जे असतील त्या फौजेचे प्रत्येकाचे त्यांनी सेनापतींबरोबर चालावे अशा जबाबदाऱ्या दिलेल्या. सुमंत यांनी परराज्यातील विचार करावा. त्यांचे वकील येतील त्याचे सत्कार करावे. आता साहजिकच आहे परराष्ट्रावरून जे काही वकील येणार आहेत सुमंत म्हणजे हेनरी ऑक्झिंटन आलेले आहे. इंग्रजांचे बरेचसे वकील आलेले आहेत आपले इथे, फ्रेंचांचे आलेले आहेत, पोर्तुगीजांचे आलेले आहेत, असे बरेच वकिली आलेले आहेत जे परराज्यातून आपल्याकडे आलेले आहेत. ते व्यापार करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांना राजीखुशीने ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला महसूल वाढेल, त्यांचा व्यापार आपल्याशी होईल आणि एकंदरीत आपल्या महसूल वृद्धिगत होऊन राज्य विस्तार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. युद्धादी प्रसंग करावे. राजपत्रावर संमत चिन्ह करावे. ह्याच्यामध्ये पण राज्य त्यांना एक अधिकार दिलेले. न्यायाधीश यांनी सर्व राज्यातील अन्याय मनास आणून बहुत धर्म न्याय करावे. म्हणजे अधर्म न्याय करू नये, धर्म न्याय करावा असं त्यांनी सांगितलेलं की न्यायाधीशांनी ह्या राज्यातील जो काही न्यायव्यवस्था आहे ती सांभाळायची आहे. त्या अनुषंगाने कोणावरही रयतेवरती अन्याय होऊ नये ह्या प्रमाणेच न्याय द्यायचा आहे आणि धर्म न्याय करायचा आहे. म्हणजे धर्माचा न्याय असावा, अधर्म न्याय नसावा, तो धर्माचा न्याय असावा. न्यायाची निवाडपत्रे याच्यावरती म्हणजे न्याय केल्यानंतर त्याची निवाडपत्रे असत. ते निवाडपत्र करून त्यांना त्या लोकांना ती देण्यात यावी असं ह्या
आज्ञापत्रात म्हटलेलं आहे. कालांतराने आपण हे जे बघतोय ह्या सगळ्या गोष्टी न्यायाधीशांच्या बद्दलच्या, तर न्यायाधीशांचे न्यायनिवाडे करण्याची जी पत्र आहेत ती बरीच आढळतात. म्हणजे न्यायनिवाडा केल्यानंतर प्रत्येक दोन्ही जे काही पक्ष असतील त्यांना समोर बसून महाराज स्वतः काही काही ठिकाणी न्यायनिवाडा करायला बसलेले आहेत आणि त्यामध्ये न्यायाधीशांची भूमिका ते पाहतायत आणि न्यायाधीशांनी कसा न्याय दिलेला आहे आणि मग त्या न्यायनिवाड्यावरती त्यांची सही केलेली आहे, त्यांचे काय जे काही मूर्त मारलेली आहे किंवा जी संमतीपत्र चिन्ह त्यांनी केलेली आहे त्याबद्दल काही न्यायनिवाड्यामध्ये महाराजांचा स्वतःचा पण सहभाग आहे. नंतर पंडितराव हे जे पद आहे अष्टप्रधान मंडळ, त्यांनी सर्व धर्माधिकार, धर्म अधर्म पाहून शिक्षा करावी, शिष्टांचे सत्कार करावे, आचार व्यवहार प्रस्तावित प्रायश्चित्त पत्रे होतील त्याचवर संमत चिन्ह करावे, दान प्रसंग शांती अनुष्ठान तत्काळ करावे. हे पंडितरावांबद्दल ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. शिवरायांची स्वराज्य संकल्पना आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात केलेले कार्यकुशल अधिकाऱ्यांची नेमणूक ही नुसती नेमणूक न करता त्यांना प्रथम कर्तव्य त्यांना सांगितलेलं आहे. ते म्हणजे काय की प्रजेचं हित आणि स्वराज्य हित पाहणं खूप गरजेचं आहे. ह्या प्रजेचं आणि या स्वराज्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. प्रधानांमध्ये नृपगुणतुल्य गुण असावेत, त्यांनी ते गुणवंत असावेत, त्यांचे गुण पाहूनच त्यांना तिथे नेमलेलं आहे. म्हणजे कारण का हे गुण असतील तरच, कारण का शेवटी ते राजाचे प्रतिनिधित्व आहे, ते राजाचे प्रतिनिधी करणार आहे. म्हणजे राजा नसेल तर प्रतिनिधीकडे पाहून बघणार की बाबा आपलं राज्य कसं आहे किंवा राज्य कसं चालणार आहे, की प्रजा तर त्या प्रतिनिधीला कडे पाहणार. समजा प्रतिनिधी दोषी ठरला तर तो राजा दोषी ठरतो. म्हणजे हे एक सरळ समीकरण नंतर समोर येतं. कारण प्रधानांच्या वर्तनाप्रमाणेच इतरांचेही वर्तन असावे. प्रधानांचे कर्तव्य ही आज्ञापत्रामध्ये पण आपण प्रधानांचं जे आज्ञापत्र वाचलं गेल्या एका सत्रात, त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे त्या प्रधानांची कर्तव्य काय आहेत. आज्ञापत्रात त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सवाच्या वेळेला जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा इंग्रजांचा जो अधिकारी आलेला आहे हेनरी ऑक्झेंडन, जो वकील आलेला आहे, त्याने रायगडावरती येऊन हे सगळं पाहिलेलं आहे, जो राज्याभिषेक पाहिलेला आहे. त्या राज्याभिषेकामध्ये काय घडलेलं आहे की राज्याभिषेक कसा आहे, ते मंत्री कोण आहेत किंवा मंत्री कुठे आहेत, कसे उभे आहेत, ह्याच्याबद्दल त्याने त्याच्या रोजनिशीत त्यांनी लिहिलेलं आहे. ती रोजनिशी लिहिताना त्यांनी त्याच्यामध्ये एक उल्लेख मांडलेला आहे की राज्याभिषेक साधारण पहाटे 5 वाजता सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर आरोहण झाले आणि जमलेल्या सर्वांनी शिवरायांना नामाभिधान दिले. मुख्य प्रधान मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांनी महाराजांना मुजरा करून त्यांच्या शिरावरती 8,000 होन ओतून त्यांना अभिषेक घातलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांना जो सुवर्ण होनांचा जो काही अभिषेक घातलेला आहे तो 8,000 होनांचा होता, जो शिवरायांच्या शिरावरती ओतून त्यांचा अभिषेक केलेला आहे. नंतर मुख्य हिशोबनीस म्हणजे पंत अमात्य रामचंद्र पंत निळकंठ यांनी 7,000 होन त्यांच्यावरती ओतून, त्यांच्या शिरावर ओतून अभिषेक घेतलेले आहेत आणि इतर प्रधानांनी प्रत्येकी 5,000 होनांची सुवर्ण स्नान त्यांना घातलेलं आहे. राहिलेल्या प्रधानांनी नंतर या सिंहासनाच्या उभय बाजूस रांग करून उभे राहिलेले आहेत. हेनरी ऑक्झेंडन सांगतोय राजा भव्य सिंहासनावरती आरूढ झालेला आहे आणि मूल्यवान पोशाख केलेल्या प्रधानांनी वेष्टिलेला दिसलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मध्ये बसलेले आहेत आणि बाजूला अष्टप्रधान मंडळ त्यांचं उभं आहे आणि त्यांनी मौल्यवान असे पोशाख घातलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक उल्लेख आढळतो की संभाजीराजे, पेशवे मोरोपंत आणि
एक श्रेष्ठ ब्राह्मण म्हणजे अर्थातच गाडगभट्ट, ज्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला, ते सिंहासनाखाली एका पायरीवर अगर ओट्यावर बसलेले होते. म्हणजे ह्याचा हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की अष्टप्रधान मंडळ जे महाराजांचं होतं, या रोजनिशी मधनं स्पष्ट कळतं की महाराजांचं अष्टमंडळ कसं उभं होतं. महाराजांच्या अष्टमंडळामध्ये जे काही जी मंडळी होती, त्यांनी नुसतं अष्टप्रधान मंडळ स्थापन नाही केलं, की त्या महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करताना त्यांच्यावरती संपूर्ण राज्याची जबाबदारी दिलेली आहे. आता साहजिकच आहे, संपूर्ण राज्याची जबाबदारी एकाच माणसावरती सोपवणं हे एकाच माणसावरती सोपवणं तर ते योग्य नसतं. म्हणून त्यांना वेगवेगळ्यांना वेगवेगळे अधिकार दिलेले, म्हणजे वेगवेगळी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली आणि त्यांना वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. नुसतं पद देणं आणि अधिकार न देणं हे पण योग्य नाहीये. मग त्यांना तसे अधिकार दिलेले आहेत. अधिकार देणं म्हणजे काय होतं, याचा अर्थ त्यांच्यावरती त्यांचा विश्वास होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या मंत्र्यांवरती पूर्णपणे विश्वास होता आणि ते प्रत्येक मंत्री व तो सेनानी त्यांच्या पात्रतेप्रमाणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलत होता. त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या होत्या, त्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत, ह्या कारभारी मंडळी ज्या अष्टप्रधान मंडळींनी त्या पूर्णपणे जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत. आणि ह्या विश्वासावरती त्यांनी स्वराज्यासाठी, म्हणजे ह्या प्रत्येक मंडळींनी, अष्टप्रधान मंडळामधल्या प्रत्येक मंडळींनी अशक्य असलेल्या गोष्टी देखील शक्य करून दाखवलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका म्हणण्याने, म्हणजे एका वाक्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बदलू शकतात. अष्टप्रधान मंडळ हे त्यांच्यासाठी काय होतं हे त्यांच्या दिलेल्या जबाबदारीवरती कळतं, की एक राजा जेव्हा जबाबदारी देतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तर निश्चितच स्वराज्य विस्तारासाठी ते पोषक होतं. कारण का स्वराज्य वाढतं आणि माहिती आहे तुम्हाला, की सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की नंतर ते स्वराज्य किती वाढलेलं आहे, की अगदी छोटासा पुण्यातील परगणा नंतर तंजावरपर्यंत त्याची व्याप्ती झालेली आहे. हे ह्या अष्टप्रधान मंडळींच्या समवेत महाराजांनी ते केलेले आहे. स्वराज्याचे हे अष्टप्रधान मंडळ स्वराज्याचे खांब बनून उभे राहिलेले आहेत. अष्टकोणी मंडळ जे आहे, अष्टकोणी मंडळ जे कोणी आहेत, त्याला ते खांब लावलेले आहेत आणि हे स्वराज्य त्यांनी उभं केलेलं आहे. या अष्टप्रधान मंडळीने या अष्टकोणी मुद्रेमधली ज्या ओळी आहेत त्या सिद्ध केलेल्या आहेत आणि ते सिद्ध करून दाखवताना स्वराज्याचा प्रतिपद चंद्र रेखेवर, म्हणजे प्रतिपदेचा जो चंद्र आहे तो वृद्धिंगत होत गेलेला आहे आणि निरंतर टिकण्यासाठी हे स्वराज्य अबाधित राहिलेलं आहे. मला वाटतं अष्टप्रधान मंडळाची भूमिका आणि अष्टप्रधान मंडळ कोण होतं, कारण आपण प्रत्येक वेळेला राज्याभिषेक जेव्हा होतो तेव्हा अष्टप्रधान मंडळ असं उभं होतं, अष्टप्रधान मंडळामध्ये हे होते, ह्या गोष्टी होत्या. म्हणजे कसं उभं होतं हे हेनरी ऑक्झिंडने सांगितलं, पण महाराजांचं अष्टप्रधानांवरती जो विश्वास होता आणि त्या अनुषंगाने महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ बनवलं गेलं, महाराजांनी जे बनवलं ते कशासाठी बनवलं, ते का बनवलं, त्यांची कार्यसिद्धी काय होती त्या मंडळांची, हे पूर्णपणे ह्या अष्टप्रधान मंडळांनी सिद्ध करून दाखवलेले आहेत कालांतराने. म्हणूनच की काय की प्रत्येक वेळेस नंतरच्या काळात सुद्धा संभाजी महाराजांनी पण हे अष्टप्रधान मंडळ तसंच ठेवलेलं आहे आणि नंतर अष्टप्रधान मंडळाचे ती स्थितांतर आहे. हे सांगण्याचा तुम्हाला उद्देश हाच आहे की आम्ही जेव्हा अभ्यास करतो, मी तुम्हाला कानूजप्ता मगाशी कानूजप्ताचा एक उल्लेख केलेला आहे की कानूजप्ता राज्याभिषेकानंतर बनवला गेला. अष्टप्रधान मंडळावरती तसा अभ्यास झालेला आहे, पण खूप कमी प्रमाणात येत. नंतरची स्थित्यांतर काय ती अजूनही उलगडली गेलेली आहेत, काही पानं उलगडायची बाकी आहे. आमचाही अभ्यास त्याच्यावरती चालू आहे. ह्या सत्रामध्ये आम्ही हा मांडण्याचा प्रयत्न केला की अष्टप्रधान मंडळ काय होतं, की अष्टप्रधान मंडळांचे अधिकार काय होते, त्यांची नावं काय होती, हे तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. साहजिकच आहे, आम्ही पूर्णपणे हे मांडू शकत नाही, बरेचसे उल्लेख हे आम्हाला एकवटून तुम्हाला सांगावे लागतात.
आणि जेव्हा आम्ही सांगतो, कारण का काही अपरिचित पानं असतात जी उलगडणं खूप गरजेचं असतं, आणि जेव्हा आम्ही तुम्हाला ती सांगतो, तेव्हा कुठेतरी आमचा एक सुप्त भावना असते आमच्या मनात, की ह्याच्यावरती अभ्यास अजून व्हावा, कालांतरे अजून कोणीतरी पुढे यावं आणि अष्टप्रधान मंडळावरती वेगळं अभ्यास होऊन त्याच्यावरती एक कार्यसिद्ध असा एक ग्रंथच तयार व्हावा, मला वाटतं, किंवा एक पुस्तक तयार व्हावं, जेणेकरून इतर गोष्टी ह्या अष्टप्रधान मंडळाने जे कार्य केलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश पडेल आणि इतिहास नव्याने सर्वांच्या समोर येईल. मला वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत. माझा आवाज येतोय, मी काय बघितलं नाहीये, मी तुमचे व्ह्यूज बघत नाहीये, पण आतापर्यंत जे सांगितलंय, मी प्रवीण मोहिते याचा आभार मानेन, कारण का त्यांनी बरीचशी मदत मला ह्याच्यामध्ये केलेली आहे. कारण का आम्ही जेव्हा अभ्यास करतो ते एकत्रितपणे प्रत्येक गोष्टी एकमेकांना सांगून, किंवा सुनील दादा असतील, की आम्ही एकमेकांना सांगून, जेवढा माझ्याकडे अभ्यास आहे किंवा त्याच्याकडे जो आहे, तो जो अभ्यास करतोय तो एकत्रितपणे आणून तुमच्या समोर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड इतिहास मंथन 2020 च्या आजच्या या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे आज मी तुम्हासमोर सादर केलं. आशा करतो हे तुम्हाला आवडलं असेल. जर काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही नोंदवा. ह्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तरी नोंदवा, कारण का आम्ही अभ्यासक आहोत किंवा अभ्यास करतो आहोत, एक विद्यार्थी म्हणून आम्ही अभ्यास करतो आहोत. आणि निश्चितच तुमच्या सूचना, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला आवडतील, आणि निश्चित आम्हाला पण काहीतरी त्याच्यामध्ये शिकायला मिळेल. आणि तुम्हाला जरी ह्याच्यामध्ये काही अजून वाटत असेल, की बाबा अष्टप्रधान मंडळामध्ये आम्हाला काही माहिती असेल, आम्हाला पण काहीतरी तुम्हाला इनपुट्स द्यायचे आहेत, असं काही सांगायचं असेल, तर निश्चितच तुम्ही ते मला सांगा किंवा आम्हाला सांगा, जेणेकरून आमच्या अभ्यासात त्याच्यामध्ये भर पडेल. तुर्तास इथेच थांबतो. श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडच्या इतिहास मंथन 2020 च्या ह्या पर्वाचं, म्हणजे ह्या पुष्पाचं मी इथे सांगता करतो. आणि पुन्हा उद्याच्या पुष्पात आपण नक्कीच भेटणार आहोत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी जवळच आहे. 4 जूनला आपण सर्वजण निदान रायगडावरती जर जाऊ शकलो नसलो तरी मनाने आणि आपल्या घरातच आपण शिवरायांचं पूजन आपण करणार आहोत. त्याचं आव्हान निश्चितच या पेजवरती थोड्याच दिवसांनी, म्हणजे उद्या परवा येईलच, आणि आपण त्याची कार्यप्रणाली काय असणार आहे, ते कसा कार्यक्रम आपण करणार आहोत ह्याच्याबद्दल असं सगळेजण, म्हणजे जे आमचे जे काही हे आहेत अध्यक्ष आहेत ते सांगतीलच, कार्याध्यक्ष वगैरे सगळे सांगतील तुम्हाला. पण आपण हे आता चैतन्य जे आहे ते 4 तारखेपर्यंत शिवचैतन्याचं जे इतिहास मंथन आपण घेऊन जातो आहोत, ते आपण असंच अविरत चालू ठेवूया आणि पुन्हा भेटूया इतिहास मंथन 2020 मध्ये. धन्यवाद. जय शिवराय.